नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, एमपीएससी बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, सर्वांसाठी बघा हे प्रश्न महत्त्वपूर्ण असणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलाय, पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल, पुणे ते बारामती बघा यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो दिवा घाट लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, ठोसेघर धबधबा। ठोसेघर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। ठोसेघर धबधबा विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामधला धबधबा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारले, कळसुबाई। कळसुबाई बघा हे महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल, कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारले, मांगीतुंगी। मांगीतुंगी बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मांगीतुंगी बघा शिखर विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारले, मुदखेडचे डोंगर। मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणारे डोंगर आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे, मुदखेडचे डोंगर विद्यार्थी मित्रांनो नांदेड या जिल्ह्यामध्ये बघा हे डोंगर येतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 बघा काय विचारलाय, नाशिक ते मुंबई। नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा सोपा प्रश्न आहे, नाशिक ते मुंबई कोणता घाट लागतो? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल। नाशिक ते मुंबई बघा यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो कसारा घाट लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारले, राधानगरी। राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। राधानगरी बघा या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल, लक्ष्मीसागर जलाशय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्राचे नंदनवन। महाराष्ट्राचे नंदनवन खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा सोपा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नंदनवन विद्यार्थी मित्र महाबळेश्वर जिल्हा सातारा। महाराष्ट्राचे नंदनवन या ठिकाणी महाबळेश्वरला म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, तुर्भे। तुर्भे हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा सर्वांनी सांगायचे, तुर्भे हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF असेल। बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील, याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी, महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता असेल? बघा आता या ठिकाणी पालघर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो पूर्वी नंदुरबार जिल्हा होता, आता या ठिकाणी महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता असेल? पालघर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पावसाचं ठिकाण। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? आंबोली बघा या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस बघा आंबोली या ठिकाणी पडतो, तर आंबोली बघा हे ठिकाण कुठं असेल? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली?
बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये बघा विचारला गेलेला प्रश्न आहे. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झालेली आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. 1 नोव्हेंबर सन 1956ला पहा विद्यार्थी मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. महाराष्ट्राचा बघा राज्यपक्षी कोणता विद्यार्थी मित्र? हरियाल. हरियाल महाराष्ट्र राज्याच्या ठिकाणी राज्यपक्षी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मिठागरांचा जिल्हा. मिठागरांचा जिल्हा असे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? मिठागरांचा जिल्हा. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बघा सोपा प्रश्न आहे. रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर रायगड बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. मकरंदगड. मकरंदगड हे महाराष्ट्र राज्यामधलं बघा एक महत्त्वपूर्ण शिखर आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? मकरंदगड बघा हे शिखर कुठं आहे? सातारा जिल्ह्यामध्ये बघा मकरंदगड हे शिखर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारला आहे? कृष्णा बघा कृष्णा या नदीची उपनदी कोणती आहे? कृष्णा नदीची उपनदी कोणती असेल? बघा पूर्णा, भीमा, वैनगंगा, तापी. कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी कोणती यायला पाहिजे? बघा विद्यार्थी मित्रांनो भीमा ही नदी काय आहे? कृष्णा नदीची उपनदी बघा भीमा नदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 कोल्हापूर ते पणजी. कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा सर्वांचे योग्य. पुणे ते बारामती दिवा घाट लागतो. बघा विद्यार्थी कोल्हापूर ते पणजी या ठिकाणी विचारले फोंडा घाट लागतो. कोल्हापूर ते पणजी फोंडा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता असेल? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलं का. बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. शेकरू विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. सागरेश्वर. सागरेश्वर बघा हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सागरेश्वर बघा सागरेश्वर हे अभयारण्य कुठं असेल? सांगली या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 नॅशनल हायवे क्रमांक 50. नॅशनल हायवे क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल हायवे क्रमांक 50 विद्यार्थी मित्रांनो पुणे ते नाशिक बघा यांच्या दरम्यान आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र विचारले जवाहरनगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर विद्यार्थी मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत? बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा असतील? 5, 6, 7, 8. बघा महाराष्ट्र राज्याला बघा एकूण 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे बघा तानसा हे धरण विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. गणपतीपुळे. गणपतीपुळे बघा हे निसर्ग किनाऱ्यावरचं निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. गणपतीपुळे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर असेल? कयाधू, गोदावरी, वैतरणा, पांझरा. धुळे शहर विद्यार्थी मित्रांनो पांझरा नदीच्या काठावर धुळे हे शहर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. विल्सन बंधारा. विल्सन बंधारा महाराष्ट्रामध्ये विचारल्या खालीलपैकी कोणत्या नदीवरचा बंधारा आहे? विल्सन बंधारा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. बघा विल्सन बंधारा विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदीवरचा बंधारा आहे. प्रवरा नदी विल्सन बंधारा. बघा प्रश्न होता परीक्षेमध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. कृष्णा व कोयना. कृष्णा व कोयना बघा यांचा संगम प्रीती संगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि कोयना यांचा संगम
प्रीती संगम बघा सातारा जिल्ह्यामध्ये कुठं होतो? कराड या ठिकाणी होतो, कराड. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखी आकार धारण करणारी चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी होय? पंढरपूर बघा या ठिकाणी बघा चंद्रासारखा अर्धवर्तुळाकार आकार धारण करणारी चंद्रभागा नदी म्हणजेच नदी कोणती असेल? चंद्रभागा नदी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भीमा नदी होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोल्हापूर ते पणजी. बघा सर्वांनी सांगायचे, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कोल्हापूर ते पणजी विद्यार्थी मित्रांनो फोंडा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सूर्यग्रहण नेहमी कोणत्या दिवशी होत असते? सूर्यग्रहण विचारले नेहमी कोणत्या दिवशी होत असते? पौर्णिमेला का अमावस्येला? सूर्यग्रहण बघा नेहमी या ठिकाणी अमावस्येला होत असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तेलबियाचं उत्पादन होते? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तेलबियाचं उत्पादन कुठे होते? बघा जळगाव या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कापसाचा जिल्हा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? कापसाचा जिल्हा. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? कापसाचा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्याला बघा कापसा जिल्हा असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हापूस आंब्याचं सर्वाधिक उत्पादन. सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त हापूस आंब्याचं उत्पादन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होत असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, थायलंडची राजधानी कोणती आहे? थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे? बघा सर्व, इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे? इंडोनेशियाची बघा जकार्ता आहे. थायलंडची राजधानी कोणती आहे? बँकॉक बघा हे विद्यार्थी मित्रांनो थायलंड या देशाची राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले अति पश्चिमेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडे जिल्हा कोणता असेल? नंदुरबार जिल्हा आहे. अति दक्षिणेकडे जिल्हा कोणता असेल? सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा आहे. या ठिकाणी बघा काय विचारले? अति पश्चिमेकडे त्याचा आपल्याला बघा पालघर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये अति बघा पश्चिमेकडचा जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधला अस्तंबा हे महत्त्वपूर्ण शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? अस्तंबा बघा हे महाराष्ट्रामधलं महत्त्वपूर्ण शिखर बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक, मुंबई पुणे यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? मुंबई ते पुणे यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये. मुंबई ते पुणे यांच्या दरम्यान बोरघाट लागतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गायखुरी व आंबागडचे डोंगर विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? गायखुरी आणि आंबागडचे डोंगर बघा विद्यार्थी मित्रांनो कुठं असतील? भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? स्ट्रॉबेरी लागवड महाबळेश्वर बघा ठिकाण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा, पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री बघा पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदीचा उगम होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी कोठे उगम पावते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदी उगम पावते. भीमाशंकर या ठिकाणी बघा भीमा नदी उगम पावते. नळगंगा, काटेपूर्णा, बाणगंगा या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? बघा या ठिकाणी काय आलं पाहिजे? नळगंगा, काटेपूर्णा, बाणगंगा बघा या सर्व नद्या विद्यार्थी मित्रांनो पूर्ण नदीच्या उपनद्या आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदी खोरे कोणतं आहे? बघा आता महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी खोरे बघा 1 नंबरचं खोरं आहे. या ठिकाणी बघा विचारले दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदी खोरे कोणतं आहे? आता मग कोणत्या आल्या पाहिजे? महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं खोरे बघा दुसऱ्या क्रमांकाचं नदी खोरे आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं कोणतं असेल? कृष्णा नदी खोरे महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं नदी खोरं आहे. विषय क्रमांक 9, जालना हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा बिंदुसरा बघा बीड जिल्ह्यामध्ये वाहते. कयाधू नदी बघा हिंगोली जिल्ह्यामधून वाहते. कुंडलिका नदी बघा जालना हे शहर काय असेल? जालना हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर आहे. धुळे, पांझरा बघा धुळे
पांझरा नदी. विषय क्रमांक पुढचा, हीरक महोत्सव विचारले खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? हीरक महोत्सव विचारले किती वर्षांनी साजरा करण्यात? हीरक महोत्सव बघा 60 वर्ष पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, साने गुरुजी यांचं स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? साने गुरुजी यांचं स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, माणगाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, बघा माणगाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साने गुरुजी यांचं स्मारक आहे. बघा माणगाव या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, नायगाव मयूर हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव मयूर बघा हे अभय अरण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे. नायगाव मयूर बघा, मयूर म्हणजे काय असतो? मोर. नायगाव मयूर हे अभय अरण्य, जिल्हा कोणता यायला पाहिजे मग? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये नायगाव मयूर हे अभय अरण्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? गोंडावना विद्यापीठ कुठं असेल? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये गोंडावना विद्यापीठ आहे. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पानशेत हे महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? पानशेत बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठला प्रकल्प आहे? पानशेत हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा पानशेत हा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये येतो. बघा पानशेत या ठिकाणी हा प्रकल्प कुठं आहे? आंबी नदीवरचा प्रकल्प आहे. पानशेत आंबी नदीवरचा प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा, सालवर्डी हे महाराष्ट्र राज्यामधील गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? सालवर्डी विचारले. सालवर्डी हे महाराष्ट्र राज्यामधील गरम पाण्याचे झरे बघा विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये येतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे बघा महाराष्ट्र हे देशामध्ये या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक बघा विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बॉम्बे हाय बघा हे खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी निगडीत आहे? बॉम्बे हाय बघा कुठं आहे? अरबी समुद्रामध्ये बघा बॉम्बे हाय आहे. बॉम्बे हाय विद्यार्थी मित्रांनो पेट्रोलियम यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. बॉम्बे हाय काय आहे? पेट्रोलियम खनिज उत्पादन. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मराठवाड्यामधील बघा नांदेड, भुसावळ, पारस, परळी. बघा परळी बघा बीड जिल्ह्यामध्ये येते. म्हणजे मराठवाड्यामधलं वीज निर्मिती केंद्र कोणत्या यायला पाहिजे? परळी वैजनाथ. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, माझगाव डाक बघा हे खालीलपैकी काय आहे? माझगाव डाक काय असेल? पोलाद कारखाना, जहाज बांधणी केंद्र, कागद निर्मिती केंद्र. बघा कोणता असेल? समुद्रातील किल्ला. माझगाव डाक हे विद्यार्थी मित्रांनो जहाज बांधणी केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या वाहिनी नद्या आहेत? कोकणामधल्या सर्व नद्या विद्यार्थी मित्रांनो या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. कोणत्या असतील? पश्चिम वाहिनी नद्या. कोकणामधल्या सर्व नद्या या ठिकाणी पश्चिम वाहिनी नद्या आहेत. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना केली? स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली होती? मोतीलाल नेहरू यांनी पहा स्वराज्य पार्टीची बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरुवात केली होती? महात्मा गांधी सविनय कायदेभंग चळवळ सन 1930 ची चळवळ होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. कलम 280 काय असेल? कलम 280 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. कलम 280 हे काय असेल? वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक, भारतामधला पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता? भारतामधला विचारला पहिला रेल्वे मार्ग कोणता असेल? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सन 1853 या वर्षी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे धावली होती. भारतामधला पहिला लोहमार्ग कोणता होता? बघा मुंबई ते ठाणे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला? भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान या ठिकाणी लॉर्ड स्टॅनले बघा यांना मिळाला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मद्रास प्रांतामध्ये बघा मद्रासमध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली? मद्रास प्रांतामध्ये विचारले होम रूल चळवळ कोणी सुरू केली? मद्रास प्रांतामध्ये बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मद्रास प्रांतामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणी सुरू केली होती? डॉक्टर ॲनी बेझंट बघा यांनी सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे खालीलपैकी कशामधून घेतले? भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे. हे कशामधून घेतलेलं आहे आपण?
बघा विद्यार्थी मित्रांनो, बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून आपण या ठिकाणी वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय होते? बघा नरेंद्र हे त्यांचे या ठिकाणी मूळ नाव होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? बघा या ठिकाणी पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो. विषय क्रमांक पुढचा. सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतात? सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतात? संसद ठरवते. संसद, द पार्लमेंट ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेवू शकते? आता हे बघा, एखादं विधेयक राज्यसभा विद्यार्थी अर्थविषयक विधेयक या ठिकाणी 14 दिवस रोखून ठेवू शकते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? कोणती घटना दुरुस्ती होती ती? बघा 42व्या घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष करण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांची संख्या किती असेल? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न काय होता? भारतीय राज्यघटनेचं कलम 51 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? कशा संबंधीचं कलम आहे? मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम आहे. मूलभूत कर्तव्यांची संख्या एकूण 11 आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. बावनकशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? बावनकशी हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? बावनकशी हा काव्यसंग्रह विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी हा काव्यसंग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? शेतकरी संघाची स्थापना कोणी केली होती? बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विद्यार्थी मित्रांनो शेतकरी संघाची त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा आपण या ठिकाणी प्रश्न पाहिले होते. सर्वात दक्षिणेकडे कोणता आहे? सिंधुदुर्ग जिल्हा. सर्वात उत्तरेकडे कोणता आहे? जळगाव नंदुरबार जिल्हा बघा सर्वात उत्तरेकडे. सर्वात पश्चिमेकडे कोणता होता? सर्वात पश्चिमेकडे पालघर आहे. सर्वात पूर्वेकडे मग कोणता असेल? सर्वात पूर्वेकडे गडचिरोली जिल्हा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये कलम लोकसंख्येची घनता किती होती? सन 2011च्या नुसार बघा 382 होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. बिहारचे दुःखाश्रू. बिहारचे दुःखाश्रू खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू कोशी नदीला म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. सलाल. बघा विद्यार्थी मित्रांनो सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा सलाल बघा हा चिनाब नदीवरचा प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामधला असेल? जम्मू काश्मीर या राज्यामधला या ठिकाणी हा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अनंतगिरी. अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणार्क येथील सूर्य मंदिर सर्वांचा आलं का पहा? कोणार्क येथील सूर्य मंदिर ओरिसा राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. दिलवाडा जैन मंदिर. दिलवाडा जैन मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. दिलवाडा जैन मंदिर विद्यार्थी मित्रांनो कुठं आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता? भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता असेल? विजयंता. भारतीय बनावटीचा या ठिकाणी पहिला रणगाडा आहे. बघा विषय क्रमांक. देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये असेल? देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण विद्यार्थी मित्रांनो केरळ राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? श्रीनगर हे शहर विद्यार्थी मित्रांनो नदी कोणती आली पाहिजे? श्रीनगर हे शहर झेलम नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी? केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठं आहे? नागपूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला? कार्निवल हा सण विचारलाय कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण
बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात ते. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक सर्वांनी करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना बघा सर्व स्पर्धा परीक्षा महत्त्वपूर्ण असेच बघा 8,000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF, एका वर्षाचं बघा लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF, सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.